भाई 18 इधर आना। एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। मी सर्व बांधवांना विनंती करेन की प्रत्येकाने आपले विरोधकांच्या ठिकाणी आपण जी आपली काय आक्रोश भावना आहे आपण त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे। कारण की बीड जिल्ह्यातली जी हत्या झालेली आहे त्या हत्या तो खून नसून त्या जातीचा खून आहे, माणुसकीचा खून आहे। काही लोक त्यांना मराठा समाजाचा खून नाही, तो एका माणुसकीचा खून आहे। कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय। एक मराठा तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या धनंजय मुंडेचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, नेमका वत्ता कडवा आहे। आज आपण या ठिकाणी सकल मराठा समाज चंबू मुंबई व मुंबईतील सर्व समाज बांधवांच्या वतीने एक या ठिकाणी आपण सरकारला इशारा देत आहोत। गेले 20 दिवस झाले ती बीड केसमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेतल्या आरोपींना अटक केलेलं नाही। काल लातूरमध्ये एक सांगितलं गेलं, आमचा जसं शोले पिक्चर मध्ये डायलॉग आहे, तुम्ही आमचा एक मारला आम्ही तुमचे 8 मारू, पण ते कायद्याच्या माध्यमातून मारू। कारण तिथे 8 लोकांना फाशी दिल्याशिवाय समाज स्वस्थ बसणार नाही। बांधवांनो, काही लोकांनी याला त्याच्यामध्ये जातीचा वास येत आहे की मराठा समाजाच्या मुलाची हत्या झाली। मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की मराठा समाजाच्या मुलाची हत्या नाही, ही माणुसकीची हत्या आहे, जातीची हत्या नाही। कारण आपण ज्यावेळेस बीडमध्ये कालचा मोर्चा बघितल्यानंतर त्या बरोबर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले। कारण की आम्ही इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची झालेली आता मी ऐकलेली आहे, पण त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख सारख्या गरीब सामान्य जो स्वतः 3 वेळेस सरपंच असलेला एका तरुण मुलाची हत्या झालेली आहे। आणि ह्या हत्येमध्ये जे पण असतील, कोण बडे नेते असतील, कोण जे पण असतील, त्यांना फाशी दिल्याशिवाय समाज आता स्वस्थ बसणार नाही। आम्ही पोलीस यांना पण या ठिकाणी इशारा देतो। आज आम्ही एक शांततेचा मार्ग आम्ही आंदोलन करत आहोत। भविष्यात जर आलं तर रस्ता करू, जे काय करायचं ते करू, तसं आम्ही स्वतः केस घालणार आहेत। पण जोपर्यंत आमच्या बांधवाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण की जशी आज मराठवाडा हा तानाशाही झालेली आहे, स्वतः आम्ही बीड जिल्ह्यात आहोत। आज बीड जिल्ह्याला बिहार म्हणून ज्यावेळेस संबोधलं जातं त्यावेळेस आमच्या भावना दुखवतात। काय करणार, परिस्थिती तशी आहे। म्हणून आज सर्व समाजानं जे मनात आहे की बीड जिल्हा हा बिहार न होता, हा बीड जिल्हा स्वर्गीय मुंडे साहेब असतील, अशोक पाटील असतील, हे जे काय मोठे नेते होऊन गेले त्यांचा बीड जिल्हा आहे, सर्वसामान्य बहुजनांचा बीड जिल्हा आहे, हे दाखवण्याची वेळ झालेली आहे। आणि तसंच
परभणी जिल्ह्यात झालेला जो बांधव आहे त्याच्यावर त्याच्या बी कुटुंबाला न्याय मिळणं काळाची गरज आहे. पण आपण भविष्यात ज्या ज्यावेळेस समाज आपल्याला आवाज देईल त्यावेळेस समाज म्हणून आपण या ठिकाणी एकत्र यायचं आहे. मराठा समाजाच्या ज्या या आतापर्यंत आक्रोश मोर्चा मराठा समाजाच्या सगळ्यात विराट मोर्चा काली समाजाच्या वतीनं पूर्वपक्षीय सर्वपक्षीय वतीनं मोर्चा काढण्यात आला. लक्ष वेधण्यासाठी झाले तरी पण मारेकरी सापडत नाही ही मोठी शोकांतिक आहे. आम्ही सरळ म्हटलेलं आहे की मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड आहे वाल्याचा आपण म्हटलं तर म्हण आहे आपल्या मराठीमध्ये वाल्याचा वाल्मिक होतो तो वाल्मिक तो वाल्या झाला. म्हणजे निर्प्रकारची जी कांड झालेली आहे वाल्मिक कराडावर टोटल 23 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये 307 गुन्हा आहे. त्यांची आमची मागणी मराठा समाजाची की 302 गुन्हा त्यांच्यावर कलमाखाली दाखल करण्यात यावा. पहिली गोष्ट दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितले की SIT आतापर्यंत नियुक्ती करतो. आतापर्यंत SIT नियुक्ती झाली नाही. मराठा समाजाच्या राज्यामध्ये नाही तर 1222 तुम्ही बंदूकधाऱ्यांचे लायसन्स दिले जाते. कुणाच्या आदेशानंतर दिली जाते. कुणाचा एक जिल्हा करण्याच्या पलीकडं गुन्हेगारी वाढवण्यासाठी केला जात आहे. सरकार त्यावेळेस जागे होते तो सामाजिक कार्यकर्ते जेव्हा त्याचं पूर्णपणे माहिती तपशील काढली जाते आणि ते सरकारपर्यंत पोहोचून जाते त्यावेळेस सरकार 1222 अनुप हट ना, अनुप हट ना, अरे अनुप हट ना, तू वक्त सुरू कर रहा, हट ना तू. थोड़ा सा जरा पीछे जाइए. परभणी आणि बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सकल मराठा समाज आहे ते रस्त्यावर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोमनाथ सुरेंद्रला न्याय मिळालाच पाहिजे. सोमनाथ सुरेंद्रला न्याय मिळालाच पाहिजे. वाल्मिक कराडांना अटक करा, अटक करा. धनंजय मुंडेला मंत्रिपदावर हाकलून द्या, हाकलून द्या. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हाकलून द्या, हाकलून द्या, हाकलून द्या. या राज्य सरकारचं करायचं काय? अटक करा, अटक करा. होऊन गेले तरी देखील कुठलाच न्याय मिळत नाहीये. सामान्य माणसांनी करायचं काय? आम्ही तर समाजाच्या वतीनं भावना मांडतोय आणि मी तर सरकारला आहेरच घेऊन आलोय. माझ्या आईने पाठवलंय, हे पहा सरकारला आहेर पाठवलाय, लाडक्या बहिणीने पाठवलंय साडी आणि बांगडी. आता तुम्हाला हा इशाराच कापे. आता तरी सुदृढ व्हा आणि लवकरात लवकर त्या आरोपीला अटक आणि लवकरात लवकर शिक्षा द्या ना. कशाची वाट बघताय? 20 दिवस लागतात. कडक निषेध करतो. त्यांनी समाजाचं काम केलं आणि दलित समाजावर अन्याय झाला त्या माणसाला म्हणून त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गेला. तिथे कोण निर्गुण हत्या केली. वाल्मिक कराड व्यक्ती नाही. प्रत्येक जर आरोपीला तुम्ही पाठीशी घालता आरोप मिळणारच नाही. न्याय मिळण्यासाठी सरकारने जागरूक राहिलं पाहिजे तरच न्याय मिळेल. तसं नाही मिळेल का? मागच्या वेळी क्रांती मोर्चाच्या वेळी तरुणावरती अन्याय झाले त्याच्या अजून केसेस लगेच केसेस टाकल्या, त्यांना लगेच नोटिसा दिल्या. मग आता जर खून झाला म्हणजे अंगावरती एक सुद्धा जागा अशी उरली नाही की ती दिसावी अशी. तर त्या जागेवरती ह्या लोकांना खून केला तरी अजून सरकार जागा नाहीये. समाजाची हत्या झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण मराठ्याची हत्या झालेली आहे, पूर्ण महाराष्ट्राची हत्या झालेली आहे. ह्याच्यावर सरकारने काही तर लवकर निर्णय घ्यावा. आणि आज 20 दिवस झाले अजून सरकार झोपलेलं आहे. म्हणजे काय करताय का सरकार? सगळे तुमच्याकडे पद आहेत, सगळे यंत्रणा आहे, मग का जागे होत नाही तुम्ही अजून? नक्कीच संतोष
चार माहिती आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही लाखोंच्या पाठीशी काय म्हणाल काय नाही 20 दिवस झाले वाल्मिक कराडला अटक फक्त धनंजय मुंडेच्या पाठीमागे हात आहे. धनंजय मुंडे साहेब जोवर वाल्मिक कराडला अटक करीत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही. धनंजय मुंडे साहेबांनी जर अटक केलं तर आम्ही एक काहीतरी पुढे निर्णय करू. पाठीमागे धनंजय मुंडे साहेब त्याला पळापळी करतात. म्हणजे एकच कारण आहे की फक्त धनंजय मुंडे साहेब कारण नाही वाल्मिक कराडला अटक करीत नाही. बाकी सगळा समाज एक झाला आहे. एकच कारण आहे धनंजय मुंडे साहेब अटक करीत नाही, पळापळी करतात. सरकारने सुद्धा सांगितले की आम्ही याला मंत्रिपद वापस घेऊन, पण मंत्रिपद असं झालं की पहिलं पद दिलं ना आता वापस घ्यायचा प्रयत्न करतात. नक्कीच या ठिकाणी पाहिलेलं महिला देखील आहेत आणि नक्कीच मराठा समाजाचे सर्व आंदोलन रस्त्यावरती करतायत. का अजून न्याय मिळत नाही? आम्हाला मराठी सत्तेतच नाहीत असं माझं म्हणणं आहे. आणि मराठे देखील मंत्री आहेत आणि ते सगळे मराठे जे आमदार मंत्री आहेत सत्ताधारी पक्षामध्ये हे सगळे त्या पक्षाचे गुलाम आहेत. बीड जिल्ह्यामध्ये ते आम्हाला सामान्य मराठ्याला वंचित मराठ्याला न्याय देऊ शकत नाहीत. किती मराठा मंत्रिमंडळात असलेला बोलायला जे बोलणारे होते त्यांना गप्प करून ठेवण्याचं काम चालू आहे. आमची मागणी आहे, आमची पहिली मागणी आहे की एका जिल्ह्यात एवढी हत्यारं दिली कशी आणि या देणाऱ्याच्या पाठी गॉडफादर कोण हे शासनाने डिक्लेअर करा. मग आम्ही मराठी बघू ज्यांची आमच्या कालमध्ये काय कधी त्यांच्या निषेधार्थ मराठा समाज जनता बोलते त्यांच्यावरच असणार ना. मुंडेंचं नाव घेत आहेत ना ते आमचं सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. आणि नसेल मुंडे नाही तर राजीनामा द्यावून चांगली चौकशीला सामोरे जावं. दूध का दूध, दूध का पाणी का पाणी होईल. स्वच्छ निघाले तर आम्हीच त्यांना पुन्हा सत्तेवर बसू. दोन्ही मुंडे सत्तेत आहे मात्र हे कसं आहे, नाव घेऊन काय आम्हाला न्याय मिळणार नाही. आम्हाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी करायचं आहे. त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा आहे. आज किती दिवस झाले आमच्या मोर्चावर लगेच गुन्हे दाखल करतात आणि आज एवढे फरारी आहेत आरोपी नावं सांगतात, इथले नेते नावं सांगतायत आणि तुम्हाला मिळत नाही. ते दमाने पत्ता दिला की कुठे लपलेले आहे तरी तुम्ही गप्प आहे. आम्ही सरकारवर बोलतो, सरकार बोलतो आमच्या भरोसा ठेवणार. देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनामध्ये सरळ बोलले की यासाठी आम्ही मागणी करतो, यासाठी म्हणजे सामाजिक वार म्हणतात ना तो होण्याची शक्यता आहे. तेव्हा सगळ्या नेत्यांनी समाजाला मराठा समाजाला थंड करण्यासाठी त्या आरोपींना ताबडतोब पकड करून अटक करून त्यांना न्यायालयाने कोर्टात पाठवावं तर बीड शांत होईल. नाही तर बीड हा गेली 3 वर्ष आतून धगधगतोय. ही सुरुवात आहे, हा बिहार होणार आहे. बिहार होऊ नये यासाठी आता पाहायला गेलं तर बीड कुठेतरी शांत पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र पाहायला गेलं तर आता परभणी प्रकरण असेल या बीड प्रकरण संतोष देशमुख यांच्या हाती प्रकरण आता सरकार या संदर्भात कसे पाऊल उचलतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे तुमचं गणेश सुराट, TV9 मराठी, चेंबूर.